जळगावमध्ये शिवसेनेने नवं संपर्क कार्यालय बांधलं। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खर्च करून हे कार्यालय उभारलं, पण शिवसेनेचे कार्यकर्ते तिकडे फिरकतच नाहीयेत, कारण त्या ऑफिसमध्ये भूत असल्याचं सांगितलं जातंय। नेमकी ही काय भानगड आहे? शिवसेनेच्या जळगाव ऑफिसमध्ये खरंच भूत आहे का? बघूयात हा रिपोर्ट। जळगावच्या शिवसेना कार्यालयात भूत। भूताच्या भीतीनं शिवसैनिकांची ऑफिसकडे पाठ। भूतामुळे रखडलं नव्या ऑफिसचं उद्घाटन। हेच ते शिवसेनेचं नवं संपर्क कार्यालय। जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात उभ्या असलेल्या भव्य इमारतीच्या तळमजल्यावरचं हे आलिशान ऑफिस। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी त्यावर लाखो रुपये खर्च केलेत। त्यांच्या नावाचा मोठा फलकही तिथं लावण्यात आलाय। ऑफिस बांधून तयार आहे, पण ऑफिसात कोणी शिवसैनिक फिरकायलाच तयार नाहीये। कारण काय? तर म्हणे या ऑफिसात भूत आहे। भूताच्या भीतीनं चक्क शिवसैनिकांनीच या ऑफिसकडे पाठ फिरवली आहे। या जागेवरचा आधीचा पडीक भूत बंगला पाडून त्यावर हे ऑफिस उभारण्यात आलंय। जळगावला मस्त कार्यालय घेतला की हे नवीन आपली गाडी भूत आहे बरं, तिथे भूत। अरे जिरीबल तुम्ही एक नंबरला भूत आहे, इथे काय भूत आहे? एवढं सुंदर कार्यालय आपण बसवलंय। भूत म्हटलं की प्रत्येकाचीच भीतीनं गाळण उडते। भूत असतं की नसतं यावरून नेहमीच वादविवाद होतात। मात्र एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातील भूताटकीचा हा प्रकार धक्कादायक मानला जातोय। दरम्यान ही सगळी अफवा असल्याचं आता शिवसेनेचे नेतेच सांगतायत। काय आहे, ती जागा आधी ओसाड होती आणि ती जळगाव शहरामध्ये नेहमीपासून त्या जागेच्या बाबतीतली एक अफवा पसरलेली होती की ते तिथे भूत बंगला आहे। आजच्या तारखेला आपण तसं काही नाही, आम्ही नक्कीच थाटामाटाने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काही दिवसामध्येच त्याचं ओपनिंग करू आणि तिथं ते कार्यालय सुरू करू। शिवसेना कधी कोणते अंधश्रद्धेला समर्थन करत नाही, पण तथाकथित ज्या अफवा आहेत की तो भूत बंगला आहे किंवा भूत होतं, हे आधी काळापासून ते जसं विष्णुभाऊंनी सांगितलं ते पडित होतं म्हणून। पण शिवसेनेनं दाखवलं की त्या भूत बंगल्यात शिवसैनिकांनी जाऊन त्या भूतांना पळवलेलं आहे आणि तिथे आमचे सगळे कामं सुरळीत चालू आहेत। लवकरच त्याचं उद्घाटन होऊन आपण त्या कामात सुरुवात करू आणि वाट पाहू भूत असतील तर कधी येतात सामोरे जायला। आता येत्या 4 जूनला गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेनेच्या या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। आपण स्वतः यापुढे याच कार्यालयात बसणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलंय। जळगाव तालुक्याचे पदाधिकारी, जळगाव शहराचे पदाधिकारी आपण 4 जूनला त्या कार्यालयाचं वाजत गाजत या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत। आणि 4 जून नंतर मी सुद्धा गेस्ट हाऊसमध्ये बऱ्यापैकी बसणार नाही। मिटिंगला असं तर राहावं लागते, पण जळगावमध्ये आलो तर मी सुद्धा कार्यालयामध्ये 1 तास नेहमी करणार। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य। मात्र अंधश्रद्धेचा पगडा समाजात किती खोलवर रुजलाय याचं हे आणखी एक उदाहरण। राजकीय पक्षाची कार्यालय देखील भूताखोतांच्या वावराच्या अफवांचे बळी ठरतायत, हे विशेष। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।